हॅलो नमस्कार, मी अनघा आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। कोल्हापूर झाल्यानंतर मी आली आहे कोकणामध्ये। तर इथे कोकणमध्ये सुद्धा जिथे कुठे मी जाणार आहे, नवीन प्लेस एक्सप्लोअर करेन, ते सगळं तर मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे। व्हिडिओबद्दल बोलायचं झालं तर आज आम्ही आता जेवायला बाहेर जाणार आहोत। आज बुधवार आहे आणि आम्हाला नॉनव्हेज खाण्याची इच्छा झालेली आहे। तर विचार केला की इथे जवळपास आपल्या गावाजवळचे नॉनव्हेज छोटे हॉटेल्स असतात किंवा ढाबे असतात, ते सुद्धा ट्राय करायला हवेत आणि तिथे सुद्धा खूप छान सुंदर आणि अस्सल मालवणी स्पेशल जे जेवण असतं ना ते मिळतं। विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गो। हे छान छान निसर्ग सौंदर्य बघत आम्ही हॉटेलमध्ये आता थोड्याच वेळात पोहोचणार आहोत। येस, फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हा जो तुम्ही रोड बघताय ना, हा आहे मालवण आचरा रोड। तर या रस्त्याला जर का तुम्ही आलात तर इथेच ऑन द वे आहे साटम लंच होम। आता क्विकली मी तुम्हाला या हॉटेलचा जो सिटिंग एरिया आहे ना तो दाखवते। अगदी छोटा सिंपल असा आहे। तर आतमध्ये एंट्री केल्यानंतर अशा पद्धतीचं सिटिंग एरिया आहे आणि लेफ्ट साईडला भिंतीवरतीच तुम्हाला दिसेल की इथे काय काय पद्धतीचे थाली अवेलेबल आहेत, त्याचबरोबर ते रिजनेबल रेटमध्ये आहेत। इथून बाहेर गेलं की छोटंसं असं गार्डन एरिया आहे जिथे आता अनिकेत बसलेला आहे, तर आम्ही इकडे बाहेर बसणं प्रिफर करतोय। हॅलो, तर आम्ही पोचलेलो आहोत आता साटम लंच होममध्ये आणि आता तुम्ही इथून पुढचं बघू शकता डिटेलमध्ये की त्यांचं काय आतमध्ये आपलं जेवण कसं बनतं किंवा काय डिटेल आहे ते सगळे आपण आता व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। येस, तर आता मी त्यांच्या किचनमध्ये आलेली आहे आणि आता आपण बघूयात की कशी काय तयारी चालू आहे। तर इथे सुरुवातीला तुम्ही बघू शकता या मावशी ज्या आहेत ते इथे नारळ खिसतायत। त्यानंतर आता आपण बघूया की इथे पुढे काय काय तयारी आहे। सुरुवातच आपण केली ती म्हणजे ह्यांच्या स्पेशल डिशने, ती आहे चिकन सुक्का। तर हा जो चिकन सुक्का आहे ह्याच्यामध्ये फार कमी मसाले जातात, त्याचबरोबर काळा मसाल्याचा वापर होतो आणि एकदम ड्राय असते, फार ग्रेव्ही वगैरे ह्यामध्ये नसते। तर अशा पद्धतीचा हा चिकन सुक्का असतो। त्यानंतर इथे सुद्धा हा चिकनचाच प्रकार आहे, तो सुद्धा ग्रेव्हीमध्ये बनवला जातो आणि ही जी ग्रेव्ही आहे ना ही फक्त कांदा टोमॅटोची असते। चिकन सुक्का दिसायला एकदम भारी दिसतंय। त्यानंतर इथे ना हा रस्सा तयार करण्यात आला आहे, म्हणजे कालवा मसाला वगैरे आहे त्यामध्ये हे वापरलं जातं। तर अशा पद्धतीचा हा रस्सा इथे तयार केला जातो। तवा फ्राय देतो, म्हणजे आपण कढई वगैरे ठेवून असं करत नाही। अच्छा, डीप फ्राय नाही करत। हां, तर कढई आज डायरेक्ट तवा फ्राय करतात। सकाळी तुम्ही मासे घेऊन येता का, ताजे मासे? देवगड मालवण। अच्छा, सकाळी हा 6 वाजता लिहिला असतो, तिकडनं आम्ही फ्रेश मच्छी घेतो हां, आणि बांगडे सौंदर्य आमच्या बाजूलाच मिळतात, मार्केट असल्यामुळे आचरा, मग तिकडेच घेतो आम्ही। हां हां हां। तरी दिवसभरात किती कस्टमर असतात आपल्याकडे? तरी आपल्याकडे 150 थाळी होतात व्हेजमध्ये। 150 थाळी? 150 थाळी होतात। अच्छा, 11 to 11 आपल्या 11ला स्टार्टअप होतं, हां हां, 11 रात्री बंद होतं। तुम्ही संध्याकाळी 5 किंवा 6 वाजता मग ते जेवू शकता। म्हणजेच इकडे 11 ते 11 असं 12 तास आपल्याला जेवण मिळतं। तर आता पुढे बघूयात काय करतायत ह्या ताई। तर ह्या ज्या ताई आहेत त्या ओनरच आहेत इथल्या आणि त्या स्वतः हे जे मासे आहेत ना ते फ्राय करतात। तर फ्राय करायच्या आधी त्या सगळ्या माशांना व्यवस्थित असं मॅरिनेट करून घेतात, त्यानंतर इकडे ते तवा फ्राय करणार आहेत। एकीकडे मासे फ्राय करायची तयारी चालू आहे, तर त्याचबरोबर दुसरीकडे चपात्या करत आहेत। तर अशा पद्धतीने ह्यांच्या किचनमध्ये सगळी कामं एकाच वेळेला चालू असतात, त्यामुळे कस्टमरला फार वेट करायची गरज लागत नाही। तुम्ही बघू शकता वेगवेगळी व्हरायटी इथे खायला मिळेल तुम्हाला। त्यानंतर इथे आपल्या ज्या चपात्या आहेत त्या तयार होतच आहेत आणि आपला जो मेन इन्ग्रेडियंट आहे म्हणजे फिश फ्राय, ज्याच्यासाठी आपण इथे आलो आहोत, तो सुद्धा आता तयार होतो आहे। तर मस्त तेलामध्ये चुरचुरीत आणि कुरकुरीत आपले जे मासे आहेत ना ते फ्राय होत आहेत। त्याचबरोबर इथे ते कालवाचा रस्सा आहे तो तयार होतो आहे, चिकनची ग्रेव्हीसुद्धा तयार होते आणि मासेसुद्धा फ्राय होत आहेत। तर आता हे सगळं बघून माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे, असं वाटतं कधी एकदा तयार होतं आहे आणि कधी मी जेवायला बसतील। मी कसं ही मॅनमेरी आहे, त्याच्यामध्ये जेवण तुम्ही केलेलं गरम राहतं। कधी पण तुम्ही आलात तर ह्याच्यामध्ये गरमागरम जेवण मिळेल। ह्याच्यामध्ये सेन्सर आहेत, ते कसं जेवण तुमचं त्या टेम्परेचरला ठेवतं, त्या तुम्ही जेव्हा बनवून ठेवलेलं आहे तेवढं गरम राहतं। इथे डाळ, हां हां हां, हां असं म्हणजे कधीही आलं तरी गरमागरम जेवण आपल्याला राईस मिळतं। असतो, हा राईस, हां, मस्त असं वाफ येते। हां इकडे चिकन आहे, चिकन पण फ्रायमध्ये येतं, थिक ग्रेव्हीमध्ये, मालवण चिकन। हाही तुम्हाला
कमीत कमी वेळेमध्ये खायला कमीत कमी 15-1 मिनिटं लागतात, कारण मसाला मुरला पाहिजे बरोबर. त्याच्यामुळे. हा. अच्छा, हे किती वर्षापासून आहे? 2019 पासून स्टार्टअप झालाय. हां हां, आता 2000 म्हणजे 6 वर्ष पूर्ण झाली. 6 वर्ष पूर्ण आहे. ओके, चालेल. इथे मी आणि आता इथे अनिकेत, आम्ही आता इथे जेवणाची वाट बघत बसलेलो आहोत. अनिकेत, तर येस, फायनली आपला जो वेट आहे तो संपलेला आहे आणि आपल्यासमोर आलेल्या आहेत आपल्या थालीज. तर आम्ही इथे मागवली होती सुरमई थाली आणि पापलेट थाली. तर चला आता एक एक करून आपण बघूया की थालीमध्ये एक्झॅक्टली काय आहे. तर तुम्ही बघू शकता की एकदम परिपूर्ण अशी थाली आहे. त्याच्यामध्ये फिश फ्राय तुम्ही बघू शकता कशी एकदम टेम्पटिंग अशी दिसते आहे आणि मोठा पीस आहे. त्याचबरोबर सोलकढी आहे, रस्सा आहे, सार आहे आणि सुकी मच्छीसुद्धा म्हणजे झवला त्यांनी दिलेला आहे. त्याचबरोबर इथे त्यांनी चपाती दिलेली आहे. तर हे जे मच्छीचे पीसेस आहेत ना एकदम क्रिस्पी लागत आहेत. तुम्ही बघू शकता इझिली तुटत आहेत आणि छान असं टेम्पटिंग दिसत आहेत. तसंच खायलासुद्धा मस्त क्रिस्पी कुरकुरीत आहेत. अतिशय उत्कृष्ट आणि खूप छान चव आहे. ओके, चला मग आता आपण मस्त ताव मारूया. तर आता तुम्ही बघू शकता की मी माझं जर पापलेट थाली आहे ती खायला सुरुवात करते आणि आहा हा, हा जो पापलेट आहे तो बघा किती इझिली असा तुटला जातो आहे. त्याचबरोबर खायला पण एकदम सुंदर लागतो आहे. त्यानंतर आम्ही मागवलं प्रॉन्स फ्राय. तर दिसायला जितका कुरकुरीत क्रिस्पी आहे तितकंच खायला होता. क्वांटिटी क्वालिटी दोन्ही चांगले होते. तो वाव, हे होतं अनएक्सपेक्टेड सरप्राईज. या दादांनी आम्हाला चिकन सुक्का जी त्यांची स्पेशालिटी आहे ना ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून आम्हाला दिलं होतं. तर हे खूप चांगलं आणि स्वीट जेस्चर होतं त्यांच्याकडून. कसं आहे, काय वेगळं आहे? टेस्ट आणि मसाला खूप छान आहे. अच्छा, ही त्यांची स्पेशालिटी आहे. छान छान, एकदम छान. प्रॉपर कुक केलेलं आहे. अच्छा, आणि ग्रेव्ही सुद्धा छान आहे एकदम. आलं लसणाची पण छान टेस्ट उतरली. मालवणी आणि थोडा काळा मसालाही वापरलेला आहे. ओके. तर ही त्यांची जी स्पेशालिटी ती मी नक्कीच रेकमेंड करेन. आणि हो, अशा पद्धतीने आम्ही आमचं जेवण जे आहे ते मस्त एन्जॉय केलं. खूप छान वाटलं. एक्सपिरियन्स एकदम मस्त होता. तर येस, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं आम्ही जेवायला बाहेर जाणार आहोत. तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न परत घरी आलेलो आहोत. तर तुम्ही बघितलं असेल की मी व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आणि ते हॉटेल कसं आहे, काय आहे ते सगळं तर तुम्ही पाहिलेलंच आहे. आता सांगायचं झालं माझ्या एक्सपिरियन्सबद्दल तर हॉटेल खरंच खूप छान आहे. जेवण खूप मस्त होतं. ते राईस आहे तो अनलिमिटेड मिळतो. त्याचबरोबर सोलकढीसुद्धा खूप मस्त होती. एकदम घरगुती पद्धतीचं साधं असं हॉटेल आहे, पण टेस्टला जे आहे ते एकदम बेस्ट आहे. सो डू ट्राय इट. आणि येस, जर का तुम्ही ट्राय केलं असेल तर तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला सांगायला विसरू नका. असंच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.